आज खूप दिवसानंतर बनवते मी ही रेसिपी. तर सगळ्यात पहिलं काय करायचं, कढई गरम करायची. त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, खोबरं, अद्रक, लसूण छान तेलामध्ये परतून घ्यायचं. थोडंसं थंड करायचं आणि कोथिंबीर आणि जे आपण आता कांदा, टोमॅटो भाजून घेतलं होतं ते थोडंसं जिरे घालून एकदम बारीक असं त्याचं वाटण तयार करायचं. त्याच कढईमध्ये तेल गरम करायचं, थोड्याशा कढीपत्ता घालायचे आणि जी पेस्ट आपण तयार केली होती ना, ती पेस्ट घालायची. तेल सुटेपर्यंत पेस्ट छान अशी भाजून घ्यायची. नंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, हळद आणि नंतर चटणी घालायची आणि भरपूर असा मिसळ मसाला घालायचा. आता इथं मी मूग पण घेतलं होतं आणि मटकी पण घेतली होती. त्याच्यामध्ये थोडीशी हळद घातली होती, मीठ घातलं होतं आणि कुकरला 2 शिट्ट्या देऊन शिजवून घेतली होती. त्यामुळे उकळी काढली का मस्त असा आपला मिसळचा रस्सा तयार झाला आहे. फरसाणा घ्यायचा आणि जो आपण मिसळ बनवली होती ती अशी घालायची छान अशी फरसाणावर. वरून कोथिंबीर, कांदा, टोमॅटो घालायचे. मस्त अशी सिंपल अशी आपली मिसळ तयार झाली. कशी झाली नक्की सांगा या खायला.